नमस्कार मित्रांनो. आज दिनांक 23 फेब्रुवारी. गोल्डचे अनालिसिस आपण बघूया. क्लिअर कळते. वन डे टाइम फ्रेमला मार्केट अपसाईडला आहे. फोर मध्ये सुद्धा अपसाईडलाच दाखवतोय. एक मिनिट. फोर नुसार स्ट्रक्चर नुसार. ओके. हा तुमचा हायर हाय ब्रेक झालाय फोर मध्ये, बरोबर. आय थिंक तो मागच्या फ्रायडेलाच ब्रेक झाला होता. वन साइड वरती गेलं. ठीक आहे. ते प्रिडिक्शन आपण असं करू शकतो की हा रिव्हर्स तुमच्या रेजिस्टन्स जो ब्रेक झाला त्याचा सपोर्ट घ्यायला येऊ शकतो 4 तासाप्रमाणे. ठीक आहे. बरं, आपण एक तास बघूया. एक तास काय सांगते. वन होवर प्रमाणे. ओके. हा गॅप पण आपण पकडूया. मित्रांनो, वन ओव्हर मध्ये हा इमिजिएट बायचा झोन आपल्याला सापडलेला आहे. वन ओव्हर मध्ये. ओके ओके. एक्सट्रीम तर कोणता दिसत नाहीये सध्या. हा एक बायचा झोन आपल्याला भेटलेला आहे वन ओव्हर प्रमाणे. 15 मिनिटामध्ये बघूया. 15 मिनिट. 15 मिनिटला स्ट्रक्चर ड्रॉ करून बघू. हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो. इथे हायर हाय, इथे हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो आणि हायर हाय. ओके ओके. बघा, 15 मिनिट आपण स्ट्रक्चर मार्क करून घेतलं. इथे आपल्याला एक हायर हाय भेटलेला आहे बघा. आणि इथे आपली रिट्रेसमेंट आली. ओके. आता 15 मिनिट प्रमाणे आपल्याला इमिजिएट बाय झोन ऑलरेडी इथे वर्क झालेला आहे. त्याच्यानंतर त्याच्या खालचा इमिजिएट हा आहे. इथे आपल्याला दिसतोय तो. ओके. साधारणतः 15 मिनिटचा पण झोन तोच आहे. ओके. हम्म. मित्रांनो, लक्ष द्या. हा एक 15 मिनिटला बाय झोन आपल्याला भेटलेला आहे, बायचा झोन. आणि एक्स्ट्रीमला कुठे आहे का आपण बघू. एक्स्ट्रीमला ओके. बघा, हे दोन बायचे झोन आपल्याला भेटलेले आहे 15 मिनिट प्रमाणे. 15 मिनिटला फिल्टर करता येईल का आपण बघूया अजून.
ठीक आहे, असू द्या, काय अडचण नाही, 15 मिनिटला. बरं. इथून मार्केट एक तर वर जाऊ शकतो ह्या झोन पासून इमिजिएट, किंवा आपल्या हा जो काही एक्स्ट्रीमचा आहे तिथून, बरोबर, गोल्ड. आता महत्वाचा विषय असा आहे, एखादी रिव्हर्स ट्रेड आपल्याला बघायला भेटतो का नाही तो बघू आपण. रिव्हर्स एंट्री, रिव्हर्स एंट्री. ओके, बघा. एक रिव्हर्स ट्रेड बरं का, रिव्हर्स रिव्हर्स ट्रेड कधी पण लक्षात ठेवा, रिस्की असतो. हा, हा रिव्हर्स. तर ब्रेक झाला ना, ब्रेक झाला, वरती रिव्हर्स झाला, इथं टीआरएस पण झालाय बघा. ओके. इथे दिला आपल्याला टीआरएस, राईट. टीआरएस दिला. वरचा जो सेलिंग झोन होता, एक्झॅक्टली सेलिंग झोन पासून मार्केट खाली येत आहे, बरोबर. तर असा आपला ट्रेड प्लॅन करू शकतो आपण इथे. ठीक आहे, थोडीशी लेट झाली, काय अडचण नाही. एक 6.5-70 पिपची, 6.5 पिपचा आपल्याला रिस्क आहे. पहिलंच टीपी आपण ठेवून देऊ शकतो, पहिला टीपी, काय अडचण नाही. हा पहिला टीपी. बघा, हा टीपी आहे रिव्हर्स ट्रेडचा इथे. आणि समजून घ्या, जर 15 मिनिटला या हायच्या वरती जर गेला, चुकून गेला, तर आपल्याला असा ट्रेड बघायला भेटेल. ओके. बट सध्या आपला ट्रेड समजून घ्या, सेलिंग चालू आहे. ओके. सध्या सेलचा सिनेरिओ आहे. ओके, तर ठीक आहे मित्रांनो.
हे आजचे आपल्याला 2 बायचे झोन भेटलेले आहे. एक आपल्याला 5 मिनिटामध्ये टी-आर-एस भेटला होता आणि एक रिव्हर्स ट्रेड आपण प्लॅन केलेला आहे. ओके. काही अडचण नाही. ह्या ट्रेडला जवळ-जवळ जर बघितलं, तर एक 7.5 65 रिस्क आहे. 6.5 पॉइंटची. ओके. किंवा हा जर हाय ब्रेक झाला 15 मिनिटामध्ये, तर आपण एक आपल्याला बायचा सेटअप भेटेल. काही अडचण नाही. बरोबर? पण सध्या आपल्याला एक रिव्हर्स ट्रेड भेटलेला आहे, जो रिस्की आहे. आधीच समजून घ्या. का? कारण ऑलरेडी मार्केटचं जे बायस आहे ना, ते बुलिश आहे. त्यामध्ये आपण एक रिव्हर्स ट्रेडचा म्हणजे आपला जो सेटअप आहे, जो नवीन सेटअप आहे रिव्हर्स ट्रेडचा, त्यानुसार आपल्याला एक रिव्हर्स ट्रेड भेटलेला आहे. सो आपण तो रिव्हर्स ट्रेड इथे प्लॅन केलेला आहे. सो ठीक आहे. याचं काय होतं काय नाही आपण बघणारच आहोत आणि रेकॉर्डिंग तुम्हाला मी लवकरच ग्रुपला शेअर करतो. ओके. चालेल. बाय बाय. थँक यू.